नमस्कार सगळ्यांना, मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष घेऊन आलेली आहे। तर हा आहे पावसाळ्यातील व्हिडिओ, म्हणजे व्लॉग बनवलेला आहे मी। फक्त पोस्ट करायला मला नाही तेवढा जमला, कारण ब्लॉगिंग मी आत्ताच चालू केलं आहे ना। तर मग आम्ही फिरायला गेलो होतो पावसाळ्यामधले, तर तिथला व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर आम्ही चाललो आहोत सातपुडा जंगलामध्ये। सातपुडा जंगल जे आहे तिथं आमचं आराध्य दैवत आहे। तर पुढची माहिती सांगतेच तुम्हाला। तर आता मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे। तर मंदिर आहे मनू मातेचं, मध्ये शूटिंगसाठी अलाउ नाही, म्हणून मग बाहेरूनच तुम्हाला दाखवते। समोर मंदिर आहे आणि हे आहे होमस्थान, म्हणजे इथं होम केला जातो आणि इथं जे काही होम होतात त्याची रक्षा तुम्ही घेऊ शकता। इथं दिवा लावू शकता, इथं अगरबत्तीसुद्धा लावू शकता आणि नारळ फोडण्यासाठी बाहेर जागा आहे। तर हे काय विशेष तुम्हाला मी दाखवते बघा। इथं एक घोडा आहे, घोडा म्हणण्यापेक्षा एक दगड आहे। आपली मनातली इच्छा त्याच्यासोबत बोलायची आणि खाली एक रुपया ठेवला जातो। तर ह्या ताई इथं बसल्या होत्या, तर मी हे ट्राय केलं। माझाही घोडा अगदी अलगद फिरला 2-3 वेळेस। माझी इच्छा तर नक्कीच यूट्यूब चॅनल माझं ग्रो होण्यासाठी मी तिथे मागितलेली आहे आणि मी तुम्हाला इच्छा सांगते आहे, कारण माझं चॅनल तसं ग्रो होत आहे आणि तशीच तुमची साथ मला मिळतसुद्धा आहे। आणि तिथं असा मोठा धबधबासुद्धा आम्ही बघितला। जळगाव जिल्ह्यामध्ये आले आणि तुम्ही चिप्स घेतले किंवा तुम्ही चिप्स बनवताना बघलं नाही असं तर होणारच नाही, कारण आमच्या जळगावची केळी ही फेमसच आहे। त्यासोबतच आता चिप्ससुद्धा आहे। तर बघा, आत्ता मुलांसाठी आम्ही चिप्स घेत आहोत आणि आमची इच्छा तर नव्हती, मुलांना खायचे होते आणि हे जे काका काकू होते त्यांनासुद्धा इतकी मेहनत लागत होती, वरती सगळं आणायचं, परत चिप्स बनवायचे। तर मी त्या काकूंना सहजच विचारलं किती किलो विकतात, तर म्हणे तसा अंदाज नाही, जेवढे गिराईक असतात तेवढे त्यांनी घेतात। म्हटलं चला ठीक आहे, जस्ट मी विचारत होते त्यांना। मावशी दिवसाचे किती किलो जातात चिप्स? अच्छा, 7-8 किलो तर जात असतील नसतं पण। भूमी हळू, जरा हळू पडशील ना। जंगलामध्ये असं काय आहे किंवा या दैवतामध्ये असं काय आहे, तर हे आमची मनुमाता कुलदैवत, आमचं आराध्य आम्हाला सदैव आमच्या पाठीशी तर असतेच, पण त्यासोबतच आम्हाला जीवन जगण्यासाठी अगदी सोपं मार्ग ती दाखवत असते। त्यासाठी आम्ही वर्षातून एकदा तरी तिचं दर्शन घेण्यासाठी येत असतो। आणि विशेष म्हणजे जो धबधबा तुम्ही आधी बघितला व्हिडिओमध्ये, तो धबधबा म्हणजे नदीनुसार एकाच रस्त्याने 7 वेळेस ही नदी आपल्याला लागते आणि 7ही वेळेस असा मोठा रस्ता इथं बनवलेला आहे सिमेंटचा। अगदी काही धोका नाही, काय नाही, खूप सुंदर असं वातावरण, अगदी निर्मळ, त्यासोबतच लोकही इतकी छान।
तर तुम्ही नक्की जळगाव जिल्ह्यामध्ये असाल किंवा आजूबाजूचे असाल तरी तुम्ही इथं जाऊ शकता. अगदी काहीच हरकत नाही या जंगलामध्ये जाण्यासाठी. खूप सपोर्टिव्ह लोक आहेत. काही भीती वाटण्यासारखं नाही. तेवढं फक्त जंगलातली प्राणी त्यांच्यापासून थोडं सावध राहावं लागतं आणि पावसाळ्यात तशी फुल धमाल असतेच. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, पुढे थोडीशी गंमत आहे तीसुद्धा बघा. चला बाय, भेटते आणि खूप खूप धन्यवाद इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला.